मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अरुण. आणि मित्रांनो, हा जो समुद्र बघत आहात, मी आता वर्ली या ठिकाणी आहे. आणि मुंबई खरंच ही आगरी कोळ्यांची मानली जाते, कारण की मुंबईच्या समुद्राच्या ठिकाणी सर्वात प्रथम जे कोणी असतील तर ते कोळी लोक होते. आणि कोळी लोकांचं पण आता प्रमाण खूप खूप कमी होत चाललं आहे मुंबईमधून. आणि मित्रांनो, मी या ठिकाणी आलो असताना जरा फ्रेश वगैरे झालो. इकडे एक सार्वजनिक शौचालय आहे. सहज असा व्हिडिओ काढला मित्रांनो, कारण की मुंबईची लाईफ खूप फास्ट आहे. सकाळपासून रात्र कधी होते काही समजत नाहीत. आणि मुंबई ह्या ठिकाणी भरपूर ठिकाणचे लोक असतात, आपलं जीवन जगत असतात. कोणी तमिळनाडू असेल, गुजरात असेल, राजस्थान असेल. हा कॅफे होता. गाडी वॉश केल्यानंतर माझं एक पिकअप होतं. सरांना मी पिकअप केलं. हे सर आहेत. सरांना पिकअप केलं. BKCला सोडायचं होतं. सर बोलले, अरे अरुण, मेरे को 9:15 तक छोडेंगे क्या? तर मित्रांनो, VIP बंदोबस्त होता. VIP बंदोबस्त असल्यामुळे थोडं मुंबईचे जे पोलीस आहेत, सामान्य लोकांच्या गाड्या थांबून सर्वप्रथम VIPला जाण्यासाठी रस्ता देतं. तुम्ही ते पुढे बघू शकतात व्हिडिओमध्ये. आणि VIP निघून गेल्यानंतर सामान्य नागरिकांचे जे कार असतात त्यांना ते रस्ता देतात. याच्यावर महाराष्ट्र सरकारने काहीतरी तोडगा काढला पाहिजे, कारण की शासनाची आणि मुंबईचे काही नियम लागले पाहिजेत, पण तसं काय होत नाहीत. सकाळी तुम्ही 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मुंबईमध्ये कुठे पण जा, पूर्ण प्रमाणात ट्रॅफिक असतं. कारण की त्यावेळेस म्हणजे सर्वच आपापले सकाळी उठून कामाला लागलेले असतात. हे वर्लीचं सीलिंग आहे, आपलं वर्लीचा याचा टोल नाका आहे, सॉरी, हा BKCचा. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच आहे, गाडी सावकाश चालवा, फास्ट ट्रॅकमध्ये बॅलन्स ठेवा, नाहीतर हे लोक डबल पैसे घेतात. आणि इथं प्रत्येक काम करणारा मनुष्य हा खूप प्रमाणात बाहेरचाच आहे. मराठी लोक मुंबईच्या बाहेर चाललेले आहेत. मित्रांनो, पैसा जीवनामध्ये खूप 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 महत्त्वाचा आहे. म्हणून जेवढा पैसा कमवता येतील तेवढा पैसा कमवा. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. नशा करू नका, दारू पिऊ नका, कोणाला वाईट वाटेल असं वागू नका, कोणाला आपल्या बोलण्यामुळे त्रास होईल असं तुम्ही कृत्य करू नका, कारण की जीवन हे एकदाच आहे. ह्या द्रौपदी मुर्मू यांचं या ठिकाणी मला वाटतं VIP बंदोबस्त असेल. ह्या खूप चांगल्या आहेत आणि खूप त्यांनी असे नियम पण चांगले लावलेले आहेत. त्यांचं मुंबईमध्ये खरंच सहर्ष स्वागत. मित्रांनो, आता BKC येणारच होतं. BKCला सरांना ड्रॉप करून मला खूप भूक लागली होती, पण BKCमध्ये जास्त प्रमाणात असे स्टॉल दिसत नाही. हा बघा, एक इडलीवाला इथं, याच्याकडून इडली घेतली आणि हा बोलला, भाई तुमको गाडी में खाना पडेगा. मी बोललो, कोई हरकत नाही अंकल. 50 रुपयाचे इडली मेंदूवडा घेतला आणि मी माझ्या गाडीत खाल्ला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा आणि सत श्री अकाल. बाय बाय. आमची मुंबई.